हुंड्यासाठी छळ केल्यानं पुण्यात विवाहितेची आत्महत्या, 10 लाख रुपये आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख देऊनही छळ. गर्भलिंग तपासणीत मुलगी असल्याचं समजल्यावर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचाही आरोप. आईकडून 11 वर्षीय पोटच्या मुलाची हत्या. पुण्याच्या वाघोलीतली धक्कादायक घटना. आईने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली. आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या दिशेनं निघालेलं लाल वादळ ठाणे जिल्ह्यात दाखल. विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा लाँग मार्च. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना. आदिवासींच्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजनांचा फोन. लाँग मार्च मुंबईत न आणण्याची विनंती, तर मुंबईत आल्यावर चर्चा करू. मात्र लाँग मार्च सुरूच राहणार. जेपी गावित यांची महाजनांना माहिती. मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास विसरले. वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा संताप. महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसणार. पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांचा इशारा. पुढील 2 दिवसात भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार. राजश्री शिरवडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर, रितू तावडे यांची नावं आघाडीवर. मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील बैठकीत होणार अंतिम निर्णय. पुणे महापालिकेचा मुळा मोठा नदीकाठ सुधारणा योजनेचं 90% काम पूर्ण. मात्र पर्यावरण प्रेमींकडून प्रकल्पाला विरोध. नैसर्गिक काठ उद्ध्वस्त करून सिमेंटचे कट्टे बांधणं हा भंपक विकास. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची टीका. मुंबईतील 12 विभागात आजपासून पाणी कपात. मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमधील 11 विभागांमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. प्रजासत्ताक दिनी स्पीकर अंगावर पडून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू. विक्रोळीतल्या टागोर नगरमधली घटना. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले स्पीकर अंगावर पडून मुलीचा मृत्यू. नाशिक शहरात हिट अँड रनचा थरार. भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक. अपघातात दुचाकीवरचे दोघे गंभीर जखमी. कार चालवणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. अल्पवयीन वाहन चालक शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. 1 फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प. 2 टप्प्यात पार पडणार अधिवेशन. 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा. आज देशभरातील सरकारी खासगी बँकांचा संप. बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. यूजीसीच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ पुकारला संप. 5 दिवसांचा आठवडा करण्याचीही मागणी.